बघून तुम्हाला लक्षात आलेच असेल की आज काय आहे। नमस्कार मंडळी, तुमचे स्वागत आहे आजच्या या व्लॉग मध्ये। मी आहे शिवानी। तर आज आहे तान्हापोळा आणि माझ्या दादानी मला आज त्याच्या घरी पोहे खायला बोलवले आहेत। तर आम्ही सगळे कझन मिळून त्याच्या घरी आज पोहे खायला गेलो। तो तर सांबार कापत होता, पण बहिणीनी दादा कसं पोहा बनवलं मी टेस्ट करून सांगते ना चव कशी झाली म्हणून तिने लगेच चम्मच चिसरली आणि पोहे खाऊन बघितले। मग आम्ही पोहे खायला बसलो, सर्वांनी एकमेकाला सर्व केलं आणि आम्ही खूप गप्पा गोष्टी करत पोहे खाल्ले। आणि मग लागलो आम्ही बिस्किटचे पॅकेट फोडायला आणि मग फोडून त्यांना डबल पॅक करायला। आम्ही हे काय करतोय, फोडतोय आणि पॅक करतो। आज आमच्या वार्डामध्ये तान्हापोळा आयोजित केलेला होता। चिमुकल्यांना भेट म्हणून आमचे मोठे बाबाकडून त्यांना बिस्किट पॅकेट्स भेट द्यायची होती। ते आम्ही पॅकेट्स फोडून त्यांना सेपरेट पॅक करून ठेवत होतो, जे की जेणेकरून आम्हाला त्यांना डिस्ट्रीब्यूट करण्यात सोपं जाईल। हे पॅकेट मस्त गप्पा गोष्टी करत पॅक केले। खूप मस्त वाटतं ना, सर्व कझन एकत्र येतात, बसतात, जुने गोष्टी आठवतात। मग मी घरी आली, आई म्हणाली दिवसभर कुठं गायब होती। आई रागवली, मग पर्यंत 11 वाजले आणि तुझी आंघोळच नाही झाली। मी लगेच लवकर आंघोळ केली, पूजा केली आणि मग जेवण केले। आणि आज मला रील शूट करायचं होतं, तर मग मी रीलचे सेटअप केलं आणि रील शूट केलं आणि मग थोड्या वेळ झोपली। आणि आज संध्याकाळी झाली, तान्हापोळ्याची वेळ झाली आणि मी रेडी झाली आणि मग आम्ही कझन निघालो तान्हापोळ्यासाठी जायला। तान्हापोळ्याची इथले असाल ना, किती सुंदर डेकोरेशन केलं आहे या छोट्या नंदीचा। याला तान्हापोळा जिथं आयोजित केलाय तिथं घेऊन जाणार, याची आरती होणार आणि बोलवलेले माननीय सदस्यांचं स्वागत होणार आणि मग पोळा फुटणार आणि छोट्या छोट्या लहानशा चिमुकल्यांना सर्व लोक आपल्याकडून स्वइच्छेने डिस्ट्रीब्यूट करतात। कलर पेन्सिल, बॉक्स, बिस्किट्स अँड चॉकलेट डिस्ट्रीब्यूट करतात। भरतो का लहान तान्हापोळा? खूप मजा येतो ना या दिवशी। लहानपणीच्या गोष्टी, जुन्या आठवणी आठवण येतात। किती मस्त दिवस होते ते। मी गेले का लहानपणी तान्हापोळ्यामध्ये नटून थटून आणि बोजाला मागायला? मज्जा येते। तर मी तुम्हाला मिळते पुढच्या व्लॉग मध्ये।